आपण पुन्हा आता आपली काय कविता पाहत आहे. द इंचकेप रॉक. द इंचकेप रॉक रिटन बाय रॉबर्ट साऊदी. तिसरा पहा दिलेली तिथे. नो स्टियर इन द एअर, नो स्टियर इन द सी. काय म्हटलं आहे? नो स्टियर, नो स्टीर इन द एअर, नो स्टर कुणी स्टीर म्हणतात, स्टीर इन द सी. कसल्याही प्रकारची इथे काय हालचाल नाही आहे. समुद्र शांत आहे, हवा शांत आहे. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी. कसल्याही प्रकारची हालचाल नाही आहे, शांत आहे. द शिप वॉज स्टील ॲज शी कुड बी. ते म्हटलं आहे द शिप वॉज स्टील. हा, द शिप वॉज स्टील ॲज शी कुड बी. जे ती जहाजसुद्धा कसा एकदम शांत स्थिर आहे. द शिप वॉज स्टील ॲज शी कुड बी. जितकं शांत राहू शकते तितकं शांत हे जहाज शांत आहे. त्यानंतर दिलेलं आहे हर सेल्स. पहा इथे म्हटलेलं आहे हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव नो मोशन. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव नो मोशन. सेल्स म्हणजे काय? सेल्स म्हणजे हे कापड जे आहे प्रोटेक्शन म्हणून इथे जे कापड लावलेले आहे जहाजाला त्याला सेल्स म्हटल्या गेलेल्या आहे. हवेच्या, हवा जिकडे असेल त्या दिशेने मग ते जातात. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव नो मोशन. तिथे ते सुद्धा काही हालचाल नाही आहे, ते कापडसुद्धा काही हालत नाही आहे. हर कील वॉज स्टेडी इन द ओशियन. याला कील म्हणतात, KEEL. हा जो बेसमेंटचा भाग आहे, लुक ॲट धिस पिक्चर, बेसमेंटचा भाग, याला कील म्हणतात. हे सुद्धा कसं स्थिर आहे, स्टेडी, शांत आहे. या महासागरामध्ये ओशियनमध्ये शांत आहे शिप. आणि याचं सेलसुद्धा हे जे कापडाचे जे शेडिंग दिलेले आहे, शेड्स लावलेले आहे, ते सुद्धा कसे आहे, स्थिर आहे, शांत आहे. 4 ओळीचा अर्थ कळला तुम्हाला? इथे रायमिंग वर्डसुद्धा आहे, CB, मोशन, ओशियन. त्यानंतर दिलेलं आहे दुसरं कडवं पाहू आपण. विदाऊट आयदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक. विदाऊट आयदर साइन और sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape Bell. आणि आता या ठिकाणी बेलचा उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी बेलचा उल्लेख केलेला आहे. जे हे जहाज आहे ते कसं आहे, स्थिर आहे. जहाज आहे स्थिर आहे. ते हळूहळू वाढत जात आहे. हळूहळू ते वाढत जात आहे. विदाऊट आयदर साइन और साऊंड और दे शॉक, द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. आणि ते वादळ इतकं शांत आहे की त्यांच्यामुळे ती बेलसुद्धा काय आहे, त्यांच्यामुळे ही जी बेल आहे ही बेलसुद्धा त्याच्या वाऱ्याच्यामुळे काय हालत नाही, इतके शांत दिलेलं आहे. त्यानंतर दिलेलं आहे, ही तुम्हाला सांगितलं होतं, हे आता 4थ्या कड्यामध्ये आहे, अ बोट ऑफ ॲबरब्रॉथक. ही जी बेल आहे ही कोण लावली आहे, ॲबर्ट ऑफ ॲबरब्रॉथक. याने चर्चमधल्या ॲबर्ट ही पदवी आहे, त्या प्रिस्टने लावलेली आहे. हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. याच्यावरही लावलेली आहे. आपण तुम्हाला सांगितलं आहे पहिल्या पार्टमध्ये कशी लावली आहे. ऑन ए बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग
अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्मिंग रंग. मी तुम्हाला सांगितलं आधी पार्ट 1मध्येच की ही जी बोट आहे, आता इथे बॉय जो शब्द आला आहे हा म्हणजे फ्लोटिंग, तरंगती जी वस्तू असते, तरंगणारी वस्तू, तसंही याला बनवल्या गेलेलं आहे, तरंगते. ही तरंगते पाण्यावर, म्हणून म्हटलं आहे ऑन ए बोट इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग, हलते. अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्मिंग रंग. आणि ही हलत असल्यामुळे ही जी घंटा आहे ती काय करते, वाजते. असं या तिसऱ्या कडव्याचा अर्थ आहे. ॲबरब्रोथक या कडव्याचा अर्थ दिलेला आहे या ठिकाणी तिसऱ्या याच्यामध्ये. त्यानंतर चौथं कडवा दिलेला आहे पहा. व्हेन द रॉक वॉज हिड बाय द सर्ज स्वेल. व्हेन द रॉक वॉज हिड बाय द सर्ज स्वेल द मॅरिनर्स हर्ड द वॉर्मिंग बेल अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक अँड ब्लेस द ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथक. मग आता या घंटेच्या आवाजामुळे काय होते की जे जहाज आहे ते जहाज, व्हेन द रॉक वॉज हिड बाय द सर्ज स्वेल. सर्ज स्वेल म्हणजे काय, अचानकपणे पाण्याची पातळी वाढून जाते आणि तो खडक होता इंचकेप रॉक, तो काय होतो, शांत म्हणजे पूर्ण दिसेनासा होतो, त्याच्या पूर्ण दिसेनासा होतो. मग त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे ही बेल का करते, रिंगिंग आवाज करते. जे मग हा आवाज कोणाला ऐकू येतो, त्या मॅरिनर्स. द मॅरिनर्स हर्ड द वॉर्मिंग बेल. मॅरिनर्स म्हणजे काय, खलाशी लोक, त्यांना हा आवाज ऐकायला येतो. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. आणि मग पेरिलस म्हणजे काय, डेंजरस, भीतीदायक. पेरिलस म्हणजे डेंजरस, भीतीदायक. मग ती जे पेरिलस, जो डेंजरस, जो भयंकर रॉक आहे, तो भयंकर डेंजरस रॉक त्यांच्या लक्षात येते इथे आहे, खडक आहे, म्हणून ते बाजूला जातात शिप्स करून. अँड ब्लेस्ड द ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथक. आणि मग ते काय करतात, ब्लेस्ड म्हणजे काय, ते आशीर्वाद देतात. ब्लेस, BLESSED, ब्लेस त्याचा अर्थ. त्या ॲबरब्रोथकला काय, त्याला आशीर्वाद देतात की यांच्यामुळे आम्हाला ते कळलं की इथे भयानक असा काय खडक आहे, म्हणून ते बाजूला सुरक्षितपणे निघून जातात. त्यानंतर दिलेलं आहे मग काय की द सन, त्यानंतरचं कडवा आहे, द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. सूर्यप्रकाशातलं पाहता, द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, सूर्य चमकत आहे, ती बोट पण जात आहे. द सन इन हेवन म्हणजेच का आकाशातला जो सूर्य आहे तो खूपच सुंदर चमकत आहे. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. त्या दिवशी सगळ्या गोष्टी कशा आनंदाने, ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट वे, सगळं असं वाटते की खूपच काय आनंद जिकडे तिकडे होत आहे, असा मोठा आनंद होत आहे. द शी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड. आणि समुद्र जे पक्षी आहे ते स्क्रीम जोरजोराने की आवाज करत आहे. द सी बर्ड स्क्रीम ॲज दे व्हील्ड अराउंड. आणि गोल त्या ठिकाणी घिरट्या घालत आहे समुद्रावर. अँड देअर वॉज ए जॉयस इन देअर साऊंड. त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या ओरडण्यामध्ये एक प्रकारचा का उत्साह, आनंद भरलेला आहे. असा तो त्यावेळेचा त्या दिवसाचा का दिला, सिनेरी दिलेला आहे, प्रसंग दिलेला आहे. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. आणि नंतर ती बोट समोर येताना दिले आहे पहा. द सन इन द हेवन वॉज ॲज ए शायनिंग गे. द सन इन द हेवन वॉज ॲज ए शायनिंग गे. समुद्र, ते सूर्यप्रकाश, तुम्ही आताच पाहिलं ते पिक्चर किती सुंदर दिसलेलं होतं. त्यानंतर दिले पहा, द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. मग ही तरंगणारी वस्तू ही कोणाला दिसते. सर राल्फ द ओव्हर वॉकड हिज डेक अँड ही फिक्स हिज आईज ऑन द डार्कर स्पीक. आणि ही जी बेल आहे, घंटी आहे, द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन, तो पाहते. द डार्कर स्पेक म्हणजे त्याला वाटते काय अंधारात अशी काय वस्तू आहे का, ती वस्तू त्याला असं वाटते का अंधारात आहे,
इथे म्हटलं आहे ए डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन. त्या हिरव्याच्या तसं म्हटलं कोणती डार्कन वस्तू आहे का असं त्याला सर राल्फला वाटते. हा सुद्धा एक पायरेट असते, दरोडेखोर, तो समुद्र लुटारू. सर राल्फ द राव्हर वॉक हिज डेक अँड ही फिक्स हिज आईज ऑन द डार्कर स्पीक. तो आपले दृष्टी त्या जहाजावर रोखून धरतो. सर राल्फ द रावर वॉक हिज डेक. तो आपल्या डेकवर जातो आणि तिथून तो आपलं दृष्टी काय त्या फिक्स त्या ज्या ठिकाणी बेल असते त्या बेलकडे आपलं दृष्टी स्थिर करतो आणि काय समोर मग ते आपलं जे शिप आहे समोर घेऊन जातो. ही फेल्ड द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. पहा दिलेलं आहे हे चित्र पहा. अँड फिक्स हिज आईज ऑन द डार्कर स्पेक. आणि तो आपली दृष्टी फिक्स हिज आईज ऑन द डार्कर स्पेक. त्या ज्या ठिकाणी ती बेल असते, इंचकेप रॉक असते आणि ती बेल असते त्याच्यावर तो आपली दृष्टी काय नजर जमवतो. आणि नजर जमवल्यानंतर मग तो काय विचार करतो. अँड ही फेल द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. आणि त्याच्या मनात एक काय दुष्ट प्रवृत्ती निर्माण होते, दुष्ट विचार निर्माण होते, म्हणून त्याला मोठा आनंद होतो. ही फेल द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. चिअरिंग म्हणजे मोठा आनंद, त्याला मोठा आनंद होतो. तो आपली दृष्टी त्या जागेवर ठेवतो. त्या इंचकेप रॉकवर त्या बेलवर. इट मेड हिम व्हिसल, इट मेड हिम सिंग. आणि तो काय करतो गाणं म्हणायला लागतो, सिटी वाजवायला लागतो. हिज हार्ट वॉज मिरफिल्ड सो एक्सेस. आणि त्याचं हृदय मोठ्या आनंदाने धडकते. आनंदाने त्याच्या मनामध्ये उकळ्या फुटते जसं एक्सेस. बट द रॉवर्स मर्थ वॉज विकेडनेस. परंतु त्याच्या मनातला जो आनंद असतो तो कसा असतो दुष्ट असतो. द रॉवर्स मिर्थ वॉज विकेडनेस. दुष्ट प्रवृत्तीचा आनंद असतो तो त्याच्या मनातला. मग तो काय करतो. हिज हार्ट वॉज मिरफिल्ड टू एक्सेस. मोठ्या उत्साहाने त्याला मोठा आनंद होतो, परंतु त्याची दृष्टी कशी राहते त्याचे विकेड, त्याचे विचार कसे राहते. बट द रॉवर्स मिर्थ वॉज विकेडनेस. त्याच्या मनातले जे वाईट विचार असतात ते. बट द रॉवर्स मिर्थ वॉज विकेड. मनामध्ये दुष्ट विचार असतात, वाईट विचार असतात त्याच्या मनामध्ये. मग तो काय करतो. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. आणि तो त्या ठिकाणी आपली दृष्टी जमवतो आणि कोथ ही माय मेन पुट आउट द बोट. आणि तो आपल्या व्यक्तीला काय करतो आदेश देतो. कोथ म्हणजे काय म्हणणे, म्हणाला की त्या दिशेने पुट आउट द बोट, त्या दिशेने घेऊन चला. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. आणि त्या खडकाकडे घेऊन चला असं तो सांगतो. अँड त्या इंचकेप रॉककडे घेऊन चला. अँड आय शाल प्लेग द ॲबट ऑफ ॲबरबथ. मी त्या घंटेला तोडून टाकील. या ठिकाणी प्लेग म्हणजे काय त्याला म्हणजे त्याला त्रास देईल. आय शाल प्लेग द ॲबट ऑफ ॲबरब्रोथक. त्या व्यक्तीला मी त्याचा आनंद हिसकावून घेईल, हिरावून घेईल, असं काही करेल, असे त्याचे वाईट विचार असतात. त्यानंतर तो काय करतो. द बोट इज लोवर द बोटमेन रो. आणि तो आपलं काय करतो, आपलं जहाज त्या ठिकाणी काय करतो आपल्या व्यक्तीला सांगतो. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. मला त्या दिशेने घेऊन चाल असा तो आदेश देतो. अँड रो मी टू द इंचकेप रॉक अँड आय शाल प्लेग द बोट ऑफ ॲबरबोथक. मला त्याचं काय करायचं, त्याचा आनंद हिरावून घ्यायचा आहे म्हणून तो. आणि ते मग त्या दिशेने चालतात. द बोट इज लोअर, द बोट इज लोअर द बोटमेन रो. द बोट इज लोअर द बोटमेन रो. आणि ते त्या दिशेने जातात, चालू लागतात त्या दिशेने. लोअर खाली करतात ते बोट आणि त्या दिशेने जातात. अँड टू द इंचकेप रॉक दे गो. आणि ते त्या दिशेने वाटचाल करतात. अँड द इंचकेप रॉक दे गो. त्या दिशेने चालतात ते गो.
Sir Ralph bent over from the boat and he cut the bale from the Inchcape float. मग तो काय करतो, हा जो सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट, त्या बोटवरून तो काय करतो, वागतो आणि ती बेल काढतो. पहा इथे या चित्रामध्ये ना, लुक ॲट धिस पिक्चर, लुक ॲट धिस पिक्चर. अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आणि तो त्या बेलच्या त्या घंटीला त्या दोरी कापतो. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आणि त्याला ते कापून टाकतो त्या घंटीच्या त्याला. नंतर कापल्यानंतर मग ती घंटी काय पहा कशी खाली जात आहे असं दाखवलं आहे. डाऊन सँक द बेल विथ ए गरगलिंग साऊंड. डाऊन संक द बेल विथ ए गरगलिंग साऊंड. आवाज करत करत ती बेल काय खाली जाते. आवाज करत करत ती बेल खाली जाते. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. बबल्स म्हणजे हे बुडबुडे दिसत आहे. हे इथे पाण्याचे बुडबुडे दिसत आहे चित्रामध्ये पहा. ही पाण्याची बुडबुड. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. ते बबल्स खालून वर निघतात. बबल्स रोज अँड बस्ट. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't blaze the abbot of Aberbrothock. आणि मग हा काय म्हणतो, हा काय म्हणतो, कोच सर राल्फ. तो म्हणतो की द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक, आता जो कोणी या खडकावर येईल तो आता त्या ॲबोट ऑफ ॲबरब्रोथकला काय ब्लेस करणार नाही, त्याला आशीर्वाद देणार नाही. त्याला आता काय तो आशीर्वाद देऊ शकणार नाही, कारण तर आशीर्वाद द्यायसाठी तो आता काय जिवंतच राहणार नाही. वोंट ब्लेस द ॲबोट ऑफ ॲबरब्रोथक. त्यानंतर समोरचा स्टांजा, सर राल्फ द रॉव्हर सेल्ड अवे. आणि मग तो तिथून चालला समोर जात आहे. सर राल्फ द रॉव्हर सेल्ड अवे ना, आपली तो मोठ्या आनंदाने समोर आपली बोट घेत चालला. सर राल्फ द रॉव्हर सेल्ड अवे. ही स्कोवर्ड द सीज फॉर मेनी डे. ही स्कोवर्ड म्हणजे प्रवास करणे, ट्रॅव्हल फ्रीली. पुष्कळ दिवस तो काय करतो, प्रवास करतो. ही स्कोवर्ड द सी फॉर मेनी अ डे. पुष्कळ दिवस तो प्रवास करतो. आणि मग अँड रॉ ग्रोथ रिच विथ प्लंबर स्टोअर. अँड नाव ग्रोथ रिच विथ प्लंडर स्टोअर. पुष्कळ संपत्ती तो काय करतो, जमा करतो. प्लंडर स्टोअर म्हणजे खूप लुटलेली वस्तू, त्याला म्हटलं आहे प्लंडर स्टोअर. अँड नाव ग्रोथ रिच विथ प्लंडर स्टोअर. खूप संपत्ती त्याच्याजवळ जमा होती. पहा संपत्ती, एवढी संपत्ती. अँड नाव ग्रोथ रिच विथ प्लंडर स्टोअर. एवढी अशी संपत्ती तो जमा करतो खूप. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोअर. आणि मग त्या स्कॉटलँडच्या दिशेने तो चालायला लागतो. इतकी ही संपत्ती आहे त्याची. संपत्ती जमा केल्यानंतर स्कॉटलँडच्या दिशेने तो चालायला लागतो. तर काय, सो थिक ए हॅज टू स्प्रेड द स्काय. मग काय अचानकपणे काय नैसर्गिक आपत्ती निर्माण होते या ठिकाणी. पहा किती अंधार दाटलाय. सो थिक ए हॅज ओव्हर. सो थिक हॅज. Okay, we stop here.